Hello students, welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad Ace Coaching Classes Wash. तो आपण केमिस्ट्री पार्ट 1 मधला क्लास 12 चा 3 नंबरचा टॉपिकचा स्टडी करत आहोत. आयोनिक इक्विलिब्रिया. त्याच्यामध्ये आज आपण सेकंड लास्ट लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे लेक्चर नंबर 11 मध्ये सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं, मोलार सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं, रिलेशन बिटवीन द सोल्युबिलिटी अँड मोलार सोल्युबिलिटी म्हणजे काय असेल, किंवा रिलेशन बिटवीन द सोल्युबिलिटी प्रोडक्ट्स आणि सोल्युबिलिटी आणि आयोनिक प्रोडक्ट कशाला म्हणायचं. तर ह्या पॉईंटचा स्टडी आपण आजच्या लेक्चरमध्ये आणि काही प्रॉब्लेम्स स्टडी करणार आहोत. आणि उद्याचं जे शेवटचं लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण कॉमन आयन इफेक्ट्स अँड देअर सोल्युबिलिटी याचा स्टडी आपण शेवटच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. म्हणजे आज हे लेक्चर जे असणार आहे ते सेकंड लास्ट लेक्चर असेल. जे कोणी ग्रुपमध्ये नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे, जे की तुम्हाला डेली नोटिफिकेशन पाहता येतील. आणि सर्वांसाठी एक सूचना आहे की आतापर्यंत जे 3 टॉपिक झाले तर त्याच्या PDF नोट तुमच्या वहीमध्ये लिहिलेले असल्या पाहिजेत. हा टॉपिक संपल्यानंतर उद्या किंवा परवा एंड झाल्यानंतर तुम्ही जे PDF नोट्स लिहिलेले आहेत त्या प्रत्येक PDF नोटचा शेवटचा एंड, प्रत्येक टॉपिकच्या शेवटच्या एंड आणि स्टार्टिंग पेजचे मला एक झेरॉक्स पाठवायची. हा टॉपिक झाल्यानंतर प्रत्येक टॉपिकचा स्टार्टिंग आणि एंडिंग, नाही तर सरने स्टार्टिंग आणि एंडिंग सांगितलं म्हणून पहिलं पेज लिहून ठेवायचं आणि शेवटचं, असं चालणार नाही. तर ते तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं असो, पेज नंबरची सिक्वेन्स असावी जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे फायदा होईल. त्याच्यानंतर आपण मग काही टेस्ट घेऊ 1-2 दिवस आणि नंतर नवीन टॉपिकला सुरुवात करू. चालेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत व्हॉट इज मीन्स बाय सोल्युबिलिटी. व्हॉट इज मीन्स बाय सोल्युबिलिटी. मग सोल्युबिलिटीचा स्टडी करत असताना सोल्युबिलिटीचं युनिट जर पाहिलं तर युनिट असतं पहा ग्रॅम पर लिटर. की ग्रॅम पर लिटर मध्ये आपण काय करत असतो, याला मेजर करत असतो. मग ग्रॅम मध्ये असतं म्हणजे मोलार मास असतं एखाद्या सबस्टन्स, म्हणजे मास असणार आहे त्या सबस्टन्सचं, आणि लिटर असतं म्हणजे व्हॅल्यूम असतं. मग आपल्याला सोल्युबिलिटीची डेफिनेशन जर रिप्रेझेंट करायची असेल तर त्यासाठी सिम्बॉल असतो कॅपिटल एस. म्हणजे काय तुमचा सोल्युबिलिटी आहे. अँड दिस कॅपिटल एस आर मेजर्ड इन ग्रॅम पर लिटर. आणि ती कशामध्ये मेजर केली जाते, ग्रॅम पर लिटर. मग ग्रॅम पर लिटर म्हणजे G/L अशा प्रकारे तुम्ही जर ते लक्षात ठेवलं तर त्याच्या आधारे तुम्हाला सोल्युबिलिटीची डेफिनेशन करता येते. पहा, द रेशो ऑफ amount of substance कशामध्ये असणार आहे, amount of substance in grams to the volume of the solution in liter. Volume of the solution in liters is called as solubility. त्यालाच आपण काय म्हणतो, is called as solubility. काय सांगितली डेफिनेशन, the ratio of amount of substance in gram to the volume of the solution in liter. की एखाद्या सबस्टन्सचं मास हे ग्रॅम मध्ये मेजर केलं जातं आणि त्याच सोल्युशन जर असेल तर त्याचं जे व्हॅल्यूम असणार आहे ते व्हॅल्यूम आपण लिटर मध्ये मेजर करतो. म्हणजे G/L फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला ह्या सोल्युबिलिटीचं युनिट रिप्रेझेंट करता येतं आणि ते असतं G/L आहे म्हणजेच ग्रॅम पर लिटर असेल. व्हॉट आर द युनिट्स ऑफ सोल्युबिलिटी असा देखील क्वेश्चन असू शकतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्या युनिटची माहिती असणं गरजेचं आहे. द युनिट्स ऑफ सोल्युबिलिटी इज ग्रॅम पर लिटर. देन डिफाईन सोल्युबिलिटी विथ सुटेबल युनिट असा देखील क्वेश्चन असू शकतो. द रेशो ऑफ amount of substance in grams to the volume of the solution in liter are called as a solubility. की असा एक रेशो आहे की दिलेल्या सबस्टन्स हे ग्रॅम मध्ये आहे आणि व्हॅल्यूम हे लिटर मध्ये दिलेलं आहे, त्यांचा G/L चा येणारा रेशो म्हणजे काय असणार आहे, त्यांची सोल्युबिलिटी असेल. तर व्हॉट इज मीन्स बाय मोलार सोल्युबिलिटी. मग आता मोलार सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय मोलार सोल्युबिलिटी. दिस मोलार सोल्युबिलिटी इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन मोल फॉर लिटर. ती देखील कशामध्ये एक्सप्रेस केली जाते, मोल फॉर लिटर मध्ये एक्सप्रेस केली जाते. मग मोल फॉर लिटर मध्ये जर एक्सप्रेस केलेली असेल तर कसे डेफिनेशन करणार, पहा, द रेशो ऑफ, कारण इथं पहा इथं G/L होता, इथं मोल बाय एल आहे. इथं ग्रॅम्स मध्ये मास कन्सिडर केलं तर इथं मोल मध्ये मास कन्सिडर करायचं सोल्यूटचं. म्हणजे काय आहे, द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स of solutes, number of moles of
solute to the volume of the solution, कशामध्ये असणार आहे सोल्युशनचं व्हॅल्यूम ऑफ द सोल्युशन in liters are called as molar solubility. राहील लक्षात डेफिनेशन एकदम सोपं आहे पा डिफरन्स. सोल्युबिलिटी असेल तर जी बाय एल लक्षात राहून द्यायचं आणि मोलार सोल्युबिलिटी असेल तर मोल बाय एल लक्षात ठेवायचं. म्हणजे काय डेफिनेशन येईल, द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू द व्हॅल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर आर कॉल्ड ॲज अ मोलार सोल्युबिलिटी. की एखाद्या सोल्यूटचे मोल डिवाइड बाय त्या सोल्युशनचं व्हॅल्यूम ही लिटर मध्ये असेल, त्यांचा येणारा जो एम बाय एल चा रेशो असेल तो म्हणजे काय असतो तुमचा मोलार सोल्युबिलिटी. मीन्स द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, दिस मोल्स आर मेजर्ड इन मोल, टू द व्हॅल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर अँड व्हॅल्यूम ऑफ द सोल्युशन आर मेजर्ड इन लिटर. असा जो येणारा यांचा जो रेशो असेल तो म्हणजे काय असेल तुमचा मोलार सोल्युबिलिटी. देन व्हॉट आर द युनिट्स ऑफ मोलार सोल्युबिलिटी. मग मोलार सोल्युबिलिटी युनिट काय लिहिणार, मोल पर लिटर किंवा मोल पर कॅपिटल एल. डिफाइन मोलार सोल्युबिलिटी विथ सुटेबल युनिट्स. असं देखील क्वेश्चन असू शकतो. या दोन्हीपैकी एक डेफिनेशन लक्षात राहू द्या. द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू द व्हॅल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर आर कॉल्ड ॲज अ मोलार सोल्युबिलिटी. आणि वरती काय होतं, द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम्स टू द व्हॅल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर आर कॉल्ड ॲज अ सोल्युबिलिटी. मग आता सोल्युबिलिटी आणि मोलार सोल्युबिलिटी यांच्यामधलं रिलेशन जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर काय आहे, मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल टू solubility divided by molecular mass. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ज्यावेळेस तुम्हाला मोलार सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची एखाद्या सोल्युशनची, त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. कोणता, मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल टू सोल्युबिलिटी डिवाइड बाय मोलिक्युलर मास. मग सोल्युबिलिटी कशामध्ये मेजर करणार आहे, सोल्युबिलिटी आर मेजर्ड इन ग्रॅम पर लिटर डिवाइड बाय मोलिक्युलर मास आर मेजर्ड इन ग्रॅम पर मोल. मोलिक्युलर मास आपण ग्रॅम पर मोल मध्ये डिवाइड करतो, मेजर करतो, आणि सोल्युबिलिटी आपण ग्रॅम पर लिटर मध्ये मेजर करत असतो. ग्रॅम ग्रॅम काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे मोलार सोल्युबिलिटी युनिट काय राहील मग, मोल पर लिटर. काय युनिट राहील त्याचं, मोल पर लिटर. समजा तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना अशी गोष्ट असेल पा, ग्रॅम पर लिटर असेल आणि इकडे असेल तुमचा मोल पर लिटर. काय असेल तुमच्याकडे, ग्रॅम पर लिटर असेल आणि एक मोल पर लिटर असेल. ज्यावेळेस मोल पर लिटरचं कन्व्हर्जन तुम्हाला ग्रॅम पर लिटर मध्ये करायचं पा, लक्षात राहू द्या गोष्ट काय सांगतो ते मी. मोल पर लिटरचं कन्व्हर्जन ज्यावेळेस तुम्हाला ग्रॅम पर लिटर मध्ये करायचं त्यावेळेस तुम्ही काय करणार, मॉलिक्युलर मासने मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बाय मॉलिक्युलर मास. आणि ज्यावेळेस ग्रॅम पर लिटरचं कन्व्हर्जन मोल पर लिटर मध्ये करायचे त्यावेळेस तुम्ही डिव्हाइड करणार मॉलिक्युलर मासने. त्यावेळेस काय करणार तुम्ही, त्याला डिव्हाइड करणार मॉलिक्युलर मासने. तर हा एक प्रॉब्लेमचा बेसिक पॉईंट लक्षात राहू द्या. जर मोल पर लिटरचं कन्व्हर्जन ग्रॅम पर लिटर मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं मॉलिक्युलर मासने, आणि ग्रॅम पर लिटरला जर डिव्हाइड केलं मॉलिक्युलर मासने तर काय भेटेल तुम्हाला, मोल्स पर लिटर मध्ये ते आन्सर भेटून जाईल. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट पाहायचा आपल्याला, व्हॉट इज मीन्स बाय रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी. काय नेक्स्ट पॉइंट, रिलेशन बिटवीन solubility product and solubility. Solubility product and solubility. की solubility आणि solubility प्रोडक्टचं रिलेशन काय आहे ते आपल्याला स्टडी करायचं. काल आपण solubility प्रोडक्टचं एक डेरिव्हेशन पाहिलं होतं, तर त्याच्यावर आपल्याला एक रिलेशन कम्पेअर करायचे पा.
कन्सिडर करा की तुमच्याकडे एक साल्ट दिलेला आहे. काय दिलेलं आहे तुमच्याकडे? साल्ट दिलेला आहे असा एक्स आणि BY टाईपचा साल्ट दिलेला आहे. मग एखादा साल्ट जर तुम्हाला दिलेला असेल तर तुम्ही त्याला तोडता म्हणजे काय करायचं? त्याला डिसोसिएट करायचं. कसं डिसोसिएट करणार पहा? ए किती टाइम्स आहे? एक्स टाइम्स इंटू ए प्लस बी किती टाइम्स आहे? वाय टाइम्स म्हणजे वाय इंटू बी. पण ज्यावेळेस तुम्हाला चार्ज सेपरेशन करायचे त्यावेळेस हा चार्ज इकडे जाईल आणि हा चार्ज इकडे येईल. म्हणजे ए वर कोणता चार्ज येईल? वाय प्लस आणि बी वर कोणता चार्ज येईल? एक्स मायनस. म्हणजे काय तयार झालं पहा? ax by is converted into x into a raised to y plus and y into b raised to x minus. जिथे आपण चार्जचं काय करतो? क्रॉस नोटेशन करतो. अशा प्रकारे पहा y हा कोणाचा चार्ज होईल? a चा आणि x चा कोणाचा चार्ज असेल? b चा. त्यास काय तयार झाला? x आणि y हे त्याचे स्टायकोमेट्रिक कोएफिशिएंट असतील ते आपण पॉवर मध्ये कन्सिडर करत असतो. देन सॉल्युबिलिटी प्रोडक्ट KSP इज इक्वल टू. सॉल्युबिलिटी प्रोडक्ट जर आपल्याला ह्या जनरल रिएक्शनचा जर रिप्रेझेंट करायचा असेल तर काय येईल? KSP इज इक्वल टू x टू दी पॉवर x इंटू y टू दी पॉवर y इंटू s टू दी पॉवर x प्लस y. की या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण सॉल्युबिलिटी आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्टचं डेरिव्हेशन आपण रिलेशन कम्पेअर करत असतो. तुम्हाला मी फक्त जनरल रिएक्शन सांगितली. काय सांगितली? ax इंटू by इज इक्वल टू x इंटू a रेस टू y प्लस y इंटू b रेस टू x मायनस. Then solubility product is equal to x raised to x, y raised to y into solubility of x plus y. This is the relationship between solubility and solubility products. मग याच्यावरचे काही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. समजा तुमच्याकडे एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेलं आहे. सिल्वर ब्रोमाइडचे एक्झाम्पल आहे. सिल्वर ब्रोमाइडला जर तुम्हाला डिसोसिएट करायचं असेल तर किती सिल्वर आहे? एकच. आणि ब्रोमिन देखील किती आहे? एकच आहे. त्याला जर आपण ऍक्टिव्ह सोल्युशन मध्ये डिसोसिएट केलं तर काय तयार होईल? Ag आणि Br. बरोबर. इकडं सिल्वरच्या साईडला जर पाहिलं तर ब्रोमिन एकच आहे म्हणजे याच्यावर चार्ज काय असणार आहे? +1. आणि इकडे ब्रोमिन कडे जर पाहिलं तर सिल्वर किती आहे? एकच म्हणजे याच्यावर चार्ज कोणता असणार आहे? -1. सिल्वर ब्रोमाइड ऑन डिसोसिएशन इन ऍक्वियस सोल्युशन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सिल्वर साल्ट प्लस ब्रोमाइड आयन्स. की Ag प्लस आयन्स आणि Br मायनस आयन एक्झिस्ट होतात. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं किती असणार आहेत? काय नसतो म्हणजे एक असेल आणि इथे देखील काय नसतो म्हणजे काय असणार आहे? एक असणार आहे. याचा आपल्याला जर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट जर रिप्रेझेंट करायचं असेल तर काय येईल? KSP इज इक्वल टू x रेस टू x, y रेस टू y, s रेस टू x प्लस y. ही जर व्हॅल्यू आपण इथं टाकली तर x आहे म्हणजे काय असणार आहे? इथं 1 आहे म्हणजे 1 रेस टू 1 इंटू इथं काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजे काय येईल? 1 रेस टू 1 इंटू s 1 प्लस 1 म्हणजे काय इथे तयार होईल? 1 इंटू 1, 1 चा रेशो काढला तर 1च येईल. इथं 1 ची पॉवर 1च असेल म्हणजे इथं काय येईल? s रेस टू 2 म्हणजे KSP फॉर सिल्वर ब्रोमाइड इज इक्वल टू सॉल्युबिलिटीचा स्क्वेअर आला. काय आला तुमचा? KSP इज इक्वल टू a स्क्वेअर. तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्युबिलिटी आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट हे सिल्वर ब्रोमाइडचे रिलेशन कम्पेअर करू शकता. समजा तुम्हाला दुसरं एक्झाम्पल दिलेलं असेल. समजा तुम्हाला दुसरे एक्झाम्पल दिलेले असेल. इकडे लिहितो मी पहा. ॲल्युमिनियम ट्रायहायड्रॉक्साईडचे एक्झाम्पल दिलेलं असेल. या ॲल्युमिनियम ट्रायहायड्रॉक्साईडला जर आपण ॲक्वियस सोल्युशन मध्ये डिसोसिएट केलं तर काय होईल पहा? Al प्लस OH. बरोबर. Al च्या अपोजिट साईडला किती OH आहे? तिकडं 3 OH आहेत पण ॲल्युमिनियम किती आहे तुमचा? एकच. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये चार्ज होत असतो. इकडे OH किती आहे तुमचे? 3 म्हणजे ॲल्युमिनियमवर चार्ज काय असेल? +3. आणि OH च्या अपोजिटला ॲल्युमिनियम मेटल किती आहे? एकच आहे म्हणजे इथे चार्ज काय येईल? -1. याचा स्टायकोमेट्रिक कोएफिशिएंट 1 आला आणि याचा 3 आला. देन कॅल्क्युलेट द सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. काय फॉर्म्युला आहे? x रेस टू x, y रेस टू y, s रेस टू x प्लस y. 1 म्हणजेच x आहे 1 टू दी पॉवर 1 इंटू y म्हणजे किती आहे? 3, 3 ची पॉवर 3 आणि s रेस टू 1 प्लस 3 म्हणजे इथं काय येईल? 1 इंटू 3 चा क्यूब केला तर काय होईल? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 होईल आणि s रेस टू 4 येईल म्हणजे तिथं काय आन्सर भेटेल? 27 s रेस टू 4
फॉर KSP ऑफ AlOH3. तर हे झालं सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन कशासोबतचं आहे, हे AlOH3 सोबत. समजा याच्यानंतर तुम्हाला तिसरं एक्झाम्पल विचारलं, समजा इथे लिहितो मी साईडला म्हणजे दिसेल तुम्हाला पण. समजा लेड आयोडाइडचं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं, PbI2चं एक्झाम्पल विचारलं. त्याला जर आपण डिसोसिएट केलं तर काय होईल रे, लेड प्लस आयोडीन. किती आयोडीन आहेत, 2, आणि लेड किती आहे तुमच्याकडे, 1. लेडच्या अपोजिट साईडला किती आयोडीन आहेत, 2, म्हणजे लेडवर कोणता चार्ज येईल, +2. आणि आयोडीनच्या अपोजिट साईडला किती लेड मेटल आहेत, 1च, म्हणजे आयोडीनवर चार्ज काय असेल, -. मग याचा जर KSP कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय येईल, x⁻x into y⁻y into s⁻x plus y. Then what is the value of x? Value of x is 1, means 1⁻1 येईल, into what is the value of y, 2 असेल, म्हणजे 2⁻2 into s⁻1 plus 2. इथं जर कॅल्क्युलेट केलं तर काय येईल, 1 into 4 x⁻3, म्हणजे याचा आन्सर म्हणजे काय भेटेल, 4s³. म्हणजे KSP फॉर लेड आयोडाइड्स जर आपण कॅल्क्युलेट केला तर ते किती आलं, 4 into s³. तर हे जे 3 एक्झाम्पल आहेत ते कशाचे आहेत, रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पाहिजे व्हॉट इज मीन्स बाय आयोनिक प्रोडक्ट्स. आता आपल्याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट माहित झालं, त्याच्यावरचे एक्झाम्पल माहित झाले. आता पाहिजे आपल्याला व्हॉट इज मीन्स बाय आयोनिक प्रोडक्ट, की आयोनिक प्रोडक्ट कशाला म्हणायचं. सोल्युबिलिटी प्रोडक्ट प्रमाणेच डेफिनेशन आहे. सोल्युबिलिटी मध्ये आपण इक्विलिब्रियम कंडिशनचा शब्दाचा यूज केला होता डेफिनेशन मध्ये, इथं आपण ऍट एनी कंडिशनचा यूज करायचा. दोघांची डेफिनेशन जवळपास सेम आहे. व्हॉट इज मीन्स बाय आयोनिक प्रोडक्ट. What is means by ionic product? These ionic products are indicated or represented by capital IP, not isopropyl alcohol. IP means ionic products. Then what is the definition of this ionic product? याची डेफिनेशन काय असू शकतो पहा. तर काय डेफिनेशन आहे, the product of कशाचा प्रोडक्ट असणार आहे, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ आयन्स, की आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्यांचा प्रोडक्ट असणार आहे. पण ते आयन कशामध्ये असले पाहिजे, आयन्स इन अ सोल्युशन ऍट एनी कंडिशन, ऍट कोणत्याही कंडिशनला, ऍट एनी कंडिशन are termed as or called as ionic product. त्याला जनरली काय म्हणायचं, आयोनिक प्रोडक्ट. म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि आयोनिक प्रोडक्टची डेफिनेशन जवळपास सिमिलर आहे. ओनली डिफरन्स इन इक्विलिब्रियम अँड एनी कंडिशन. सोल्युबिलिटी प्रोडक्टची डेफिनेशन करायची असेल तर इथे ऍट एनी कंडिशनच्या ऐवजी ऍट इक्विलिब्रियम शब्द आहे, आणि आयोनिक प्रोडक्टची डेफिनेशन करायची असेल तर ऍट इक्विलिब्रियमच्या जागी इथे शब्द कोणता आहे, एनी कंडिशन. म्हणजे काय डेफिनेशन सांगितली मी पहा, द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सोल्युशन ऍट एनी कंडिशन आर कॉल्ड एज आयोनिक प्रोडक्ट. की एखाद्या सोल्युशन मध्ये जे कॅटायन्स आणि एनायन्स असणार आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपण कुठल्याही कंडिशनला जर कॅल्क्युलेट केलं तर तो कॅल्क्युलेट केलेला जो प्रोडक्ट असणार आहे त्या प्रोडक्टला म्हणायचं आयोनिक प्रोडक्ट्स. मीन्स the product of concentration of ions in a solution at any condition, it may be normal temperature, it may be higher temperature, in cool condition. कुठलीही कंडिशन असेल त्या कंडिशनला जर एखाद्या सोल्युशन मध्ये असणाऱ्या आयनचं कॉन्सन्ट्रेशनचं प्रोडक्ट जर आपण डिटरमाइन करत असेल तर त्या प्रोडक्टला काय म्हणायचं, आयोनिक प्रोडक्ट. बट इस आयोनिक प्रोडक्ट हॅव्हिंग देअर प्रेसिपिटेशन 3 कंडिशन, की त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशनच्या जर पाहिले आपण तर प्रेसिपिटेशनच्या आपल्याला याच्यामध्ये 3 प्रकारच्या कंडिशन्स आहेत, की त्या कंडिशनच्या आधारे आपल्याला दिलेल्या सोल्युशन मध्ये प्रेसिपिटेट तयार होतात का नाही ते आपल्याला याच्या आधारे पाहता येतं. Means there are mainly 3 types of condition to identify the given solution are precipitated, or occurs or do not occurs. की दिलेल्या सोल्युशन मध्ये प्रेसिपिटेट तयार होतात का नाही होत हे आपल्याला ह्या 3 कंडिशनच्या आधारे पाहायचं आहे. कारण आपल्याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि आयोनिक प्रोडक्टची डेफिनेशन नोंद झालेली आहे.
दोघांमधली कंडिशन नोंद झालेली आहे. एकामध्ये आपण इक्विलिब्रियम कंडिशन असते तर एकामध्ये कुठल्याही कंडिशनला आपण ते रिॲक्शनचा प्रोडक्ट डिटरमाइन करत असतो. म्हणजे ह्या दोन्हीच्या आधारे आपल्याला काही कंडिशन पाहिजेत की समजा प्रॅक्टिकल करत असताना आपण टेस्ट ट्यूबमध्ये एखादं सोल्युशन ॲड करत असतो इनऑर्गॅनिकचं ॲसिडिक आणि बेसिक रॅडिकल डिटेक्शन करत असताना त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला व्हाईट प्रेसिपेट आलेले दिसतात, म्हणजे सॉलिड तयार झालेले दिसतो, म्हणजे इफर्बन्सेस येतात किंवा प्रेसिपेट एक्झिस्ट होत असतात. मग अशा प्रकारचे प्रेसिपेट जर एक्झिस्ट होत असतील तर त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की दिलेलं सोल्युशन आहे सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे का सुपर सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड असतो म्हणजे सिंगल बॉन्ड असतो, अनसॅच्युरेटेड असतो म्हणजे डबल आणि ट्रिपल बॉन्ड असतो. तसं याच्यामध्ये जर पाहिलं आपण इनऑर्गॅनिक आणि फिजिकलमध्ये तर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे अशी एक कंडिशन असते की एखाद्या सॉल्व्हंटमध्ये जोपर्यंत आपण सोल्यूट ऍड करत राहतो तोपर्यंत तो डिझॉल्व्ह होतो. जोपर्यंत सोल्यूट पूर्णपणे डिझॉल्व्ह होत राहील आणि अशी एक कंडिशन येते की त्या कंडिशनला तो सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही, त्या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. मग त्याच सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये एक्सेसमध्ये सोल्यूट जर ऍड केला तर तो अनडिझॉल्व्ह असतो, त्या सोल्युशनला म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि ह्या दोघांच्या मधली जी कंडिशन असते त्याला काय म्हणायचं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. मग दिलेल्या सोल्युशनचं नेचर आयडेंटिफाय करण्यासाठी की तो सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड आहे का सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे तर त्यासाठी आपल्याला आयोनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्टच्या आधारे काही कंडिशन्स पाहिजे आहेत. तर त्या कंडिशन किती प्रकारच्या आहेत? 3 प्रकारच्या कंडिशन आहेत पहा. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट कंडिशन आहे पहा इथं. काय फर्स्ट कंडिशन? आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट्स. दुसरी कंडिशन आहे आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल टू दी सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आणि तिसरी कंडिशन आहे आयोनिक प्रोडक्ट इज लेस दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट्स. ही 3 नंबरची कंडिशन आहे, ही 2 नंबरची कंडिशन आहे आणि ही 1 नंबरची असं कन्सिडर करा. आयपी मीन्स आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट. केएसपी म्हणजे काय? सोल्युबिलिटी प्रोडक्ट्स आहे. मीन्स आयपी इज ग्रेटर दॅन केएसपी, आयपी इज इक्वल टू केएसपी अँड आयपी इज लेस दॅन केएसपी. समजा तुमची ही कंडिशन जर असेल आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल टू द सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे आयपी इज इक्वल टू केएसपी जर असेल तर दिलेली कंडिशन जी असणार आहे ती इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असते. म्हणजे दिलेली रिएक्शन कशी असणार आहे तुमची? इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असते. कारण आयोनिक आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा इक्वल आहे म्हणजे ती रिएक्शन कशी असणार आहे? इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे. मग दिलेली रिएक्शन जर इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असेल तर त्यावेळेस त्या सोल्युशनचं नेचर जर पाहिलं तर सोल्युशनचं नेचर हे काय असतं? याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन असतं. त्यावेळेस ते सोल्युशन कसं असतं तुमचं? सॅच्युरेटेड सोल्युशन असतं पहा. की एखाद्या पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये आपण जोपर्यंत सोल्यूटचे ऍडिशन करत राहतो जोपर्यंत त्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असतो आणि अशी एक कंडिशन असते की त्या कंडिशनला तो सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही, त्या सोल्युशनला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. मग अशी कंडिशन कधी येते? इफ आयपी इज इक्वल टू द केएसपी की आयोनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्टच्या बरोबर जर असेल तर त्यावेळेस ती कंडिशन इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असते. म्हणजे दिलेल्या सोल्युशनचं नेचर काय असणार आहे? सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. ते सोल्युशन कसं असणार आहे? सॅच्युरेटेड. आता नेक्स्ट कंडिशन आहे आयपी इज ग्रेटर दॅन केएसपी की आयोनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा जास्त आहे. आयोनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा जर जास्त असेल तर सोल्युशनचं नेचर आपल्याला माहित पाहिजे. सोल्युशनचं नेचर काय असणार आहे याच्यामध्ये? सोल्युशन नेचर जर आपण कम्पेअर केलं तर हे असतं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. हे कसलं सोल्युशन असतं पहा? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. आता तुम्ही म्हणता सर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे म्हणजे काय? समजा तुमच्याकडे एखादं सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, जसे की तुम्ही पाण्यामध्ये शुगर जर ऍड केली, जोपर्यंत ती पाण्यामध्ये शुगर डिझॉल्व्ह होते तोपर्यंत तुम्ही ऍड करता आणि अशी कंडिशन येते की तुम्ही एक्सेस मध्ये शुगर जर ऍड केली आणि सॉल्व्हंटचं प्रमाण जर कमी असेल तर शुगर तुम्हाला आहे तशी अप्पर पोर्शनला दिसेल, बरोबर, वरच्या साईडला. शुगर पूर्णपणे डिझॉल्व्ह होईल का? नाही, कारण सॉल्व्हंटचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि शुगरचं प्रमाण जास्त झालेलं असतं. म्हणजे दिलेल्या सोल्युशनमध्ये सोल्यूटची क्वांटिटी जर इन्क्रीज झालेली असेल तर तो त्या सॉल्व्हरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही आणि अशा प्रकारचे जे सोल्युशन असणार आहे त्या सोल्युशनला काय म्हणायचं? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. या सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये काय होणार आहे? सोल्यूट क्वांटिटी आर इन्क्रीजेस. सोल्यूटची क्वांटिटी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. देन सॉल्व्हंट क्वांटिटी इज डिक्रीजेस आणि सॉल्व्हंटची क्वांटिटी काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. मग सोल्यूटचं प्रमाण जर वाढत गेलं
समजा तुमच्याकडे 5 ml पाणी दिलंय आणि 1 छटाक साखर टाकली, होईल का सोल्युबल? नाही होणार. पण 1 लिटर पाणी आणि 1 छटाक साखर टाकली तर ते काय होईल, त्याच्यामध्ये सोल्युबल होईल. मग 5 ml वॉटरमध्ये जर 50 ग्रॅम शुगर जर तुम्ही ऍड केली तर त्यावेळेस ती सोल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. मग ते जे सोल्युशन एक्झिस्ट होणार आहे त्या सोल्युशनला काय म्हणायचं, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. त्यावेळेस तिथं प्रेसिपेट तयार होतात. मीन्स इन सॅच्युरेटेड सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन that is IP is greater than KSP, then obtain the precipitate occurs. त्यावेळेस तिथं प्रेसिपेट काय होतील, तयार होतील. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जर आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू ही सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा जर जास्त आली तर समजायचे तिथं प्रेसिपेट ऑकर्स होतील. आणि प्रेसिपेट ऑकर झाले म्हणजे ते सोल्युशन कसं असणार आहे, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. राईट लक्षात? ओके. आता तिसरा टाइप्स आहे, व्हॉट इज मीन्स बाय आयोनिक प्रोडक्ट इज लेस दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट्स. आयपी इज लेस दॅन केएसपी. आयपी इज लेस दॅन केएसपी जर असेल तर सोल्युशनचं नेचर काय असायला पाहिजे, सोल्युशन नेचर. जर आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू जर सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा कमी असेल तर दिलेलं सोल्युशनचं नेचर हे अनसॅच्युरेटेड सोल्युशन असतं. का काय असतं, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे सॅच्युरेटेड आणि सुपर सॅच्युरेटेडच्या मधलीची जी स्टेज असते सोल्युशनची, त्या सोल्युशनला आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. मग हे अनसॅच्युरेटेड सोल्युशन कधी एक्झिस्ट होतं, ज्यावेळेस आयोनिक प्रोडक्ट इज लेस दॅन द सोल्युबिलिटी प्रोडक्ट्स. बट इन दिस सोल्युशन डो नॉट ऑकर द प्रेसिपेट्स. पण या सोल्युशन मध्ये प्रेसिपेट डो नॉट ऑकर्स. या सोल्युशन मध्ये प्रेसिपेट ऑकर्स होत नाही. कशामुळे प्रेसिपेट ऑकर होत नाही, कारण तिथं सोल्यूटचं प्रमाण हे कमी असतं ऍज कम्पेअर टू सॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षा. की सॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षा सोल्यूटचं प्रमाण जर कमी असेल म्हणजे लेस असेल तर त्यावेळेस सोल्युशन अनसॅच्युरेटेड असतं. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षा सोल्यूटचं प्रमाण जर मोर असेल तर ते सोल्युशन कसं असतं, सुपर सॅच्युरेटेड असतं. असं तुम्ही तर्क लावू शकता जनरल. सॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षा दिलेल्या सोल्युशन मध्ये सोल्यूटचं प्रमाण जर कमी असेल तर त्या सोल्युशनला म्हणायचं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन पेक्षा सोल्यूटचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या सोल्युशनला म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. इथं सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे म्हणजे प्रेसिपेट इझिली ऑकर्स होतील. इथं सोल्यूटचं प्रमाण कमी आहे म्हणजे प्रेसिपेट्स कमी तयार होतील. तर ह्या ज्या 3 कंडिशन आहेत ते आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये यूज करायच्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण याच्यावरचा एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. म्हणजे आणि त्यानंतर राहिलेला उद्याच्या लेक्चरमध्ये, शेवटच्या लेक्चरमध्ये आपण कॉमन आयन इफेक्ट, ली चार्टली प्रिन्सिपल्स, कॉमन आयन इफेक्ट आणि सोल्युबिलिटी याचा स्टडी आपण शेवटच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेम स्टडी करायचा. पहा तुम्हाला गिवन दिलेला आहे. काय दिलेलं आहे प्रॉब्लेम, मोठा लेंदी प्रॉब्लेम्स आहे हा. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय solution is prepared by mixing equal volumes of 0.1 molar MgCl2 0.1 molar MgCl2 and 0.3 molar Na2C2O4 at a particular temperature. काहीतरी टेम्परेचर तुम्हाला दिलेलं असेल, समजा 293 केल्विन दिलेलं आहे. at a particular temperature would MgC2O4 precipitate out प्रेसिपेट म्हणजे पीपीटी आपण शॉर्ट मध्ये लिहितो. का प्रेसिपेट आउट म्हणजे सॉलिड तयार होतो का नाही ते सांगा. त्यावेळेस केपी ऑफ MgC2 ची व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन दिली आहे, ते आपण डायरेक्ट आन्सर मध्ये घेऊ. अशा तऱ्हेने तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. काय दिलेला आहे पहा,
A solution is prepared mixing equal volume of 0.1 molar MgCl2 and 0.3 molar Na2C2O4 at a 298 Kelvin. Would MgC2O4 precipitate out? आणि त्यावेळेस तुम्हाला KSP ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पण याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला गिवन डेटा लिहावा लागेल. काय लिहिणार आहे गिवन डेटा मध्ये सांगा. गिवन डेटा थोडा लेंदी प्रॉब्लेम आहे, मी डीप मध्ये घेतो थोडासा. तर गिवन डेटा सॉल्व्ह करत असताना समजा तुम्हाला दिलेला आहे 0.1 मोलार MgCl2. काय दिलेलं आहे 0.1 मोलार MgCl2 दिलेला आहे. त्यानंतर 0.3 मोलार Na2C2O4 दिलेला आहे. काय दिलेलं आहे Na2C2O4. याच्यासाठी आपण घेऊ शकतो M1 आणि याच्यासाठी असेल तुमचा M2. याचं व्हॅल्यूम असेल V1 आणि याचं व्हॅल्यूम असेल तुमचा V2. बरोबर. मग V1 आणि V2 मध्ये जर व्हॅल्यू पाहिली आपण तर याची व्हॅल्यू असेल 1 आणि याची व्हॅल्यू देखील काय असेल 1 असेल. त्यावेळेस आपल्याला इथं काय करायचे पहा. MgC2O4 will precipitate out or not हे चेक करायचे आपल्याला की MgC2O4 चं प्रेसिपिटेट तयार होतील का नाही हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं. पण इथं जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये Mg+2 आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय आणि याच्यामध्ये C2O4- आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं. त्यावेळेस आपल्याला KSP ची व्हॅल्यू दिलेली आहे. याची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. KSP ची व्हॅल्यू दिली आहे किती आहे 8.56 × 10⁻⁻5. म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्टची व्हॅल्यू तुम्हाला गिवन दिलेली आहे. आता पहा गिवन डाटामध्ये आपण मोलार कॉन्सन्ट्रेशन लिहिलं फर्स्ट सॉल्टसाठी 0.1 मोलार MgCl2 and determine the Mg+2 ions molar concentration. Then M2 for 0.3 molar Na2C2O4, determine the C2O4 concentration. This M1 and M2 are the considered as a molar salt respectively. Then volume V1 and V2 is considered the volume for the solution salt. V1 चे व्हॅल्यूम आहे 1 लिटर आणि V2 चे व्हॅल्यूम आहे तुमचं 1 लिटर आहे. त्या सोल्युबिलिटी प्रोडक्टची व्हॅल्यू तुम्हाला डिटरमाइन दिलेली आहे किती आहे 8.56 × 10⁻⁵. किती आहे 10⁻⁵. पण काय डिटरमाइन करायचंय MgC2O4 will precipitate out or not. की दिलेल्या आताच्या 3 कंडिशनच्या आधारे आपल्याला सांगायचे की MgC2O4 मध्ये प्रेसिपिटेट तयार होणार आहे की नाही ते आपल्याला या प्रॉब्लेमच्या आधारे पाहायचं आहे. इथं रिएक्शन सॉल्व्ह करत असताना हा तयार करायचा आहे. हा तयार करत असताना कशी रिएक्शन लेणार Mg+2 for C2O4 2- in equilibrium condition to gives MgC2O4. कारण कशाचे प्रेसिपिटेट आपल्याला चेक करायचे आहेत MgC2O4 चे चेक करायचे. देन हाऊ टू ऑब्टेन दिस MgC2O4 Mg+2 + C2O4 2- याच्यापासून तो ऑब्टेन होतो. फर्स्टली आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे पहा फॉर MgCl2 म्हणजेच Mg+2 आयन साठी आपल्याला याचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं. MgCl2 मधला जो Mg+2 आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करत असताना एक फॉर्म्युला आहे तुमच्या समोर पहा. काय फॉर्म्युला दिलेला आहे M1V1 = M of Mg+2 into Vf. M1V1 = M of Mg+2 + Vf. Vf म्हणजे आहे तुमचं फायनल व्हॅल्यूम किंवा त्याला आपण टोटल व्हॅल्यूम म्हणू. मग कसं कॅल्क्युलेट करणार Vf = V1 + V2 दॅट इज इक्वल टू किती व्हॅल्यूम आहे 1 + 1 म्हणजे इथं टोटल व्हॅल्यूम जे असणार आहे फायनल व्हॅल्यूम त्याचे आन्सर किती आलं 2 आलं. बरोबर. म्हणजे Vf आपल्याला माहित झाला. मग आता याची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून द्या. काय येईल M1 ची व्हॅल्यू किती आहे 0.1 * V1 किती आहे 1 इज इक्वल टू M of Mg+2 * Vf ची व्हॅल्यू किती आली इथं 2 आली. म्हणजे फायनल व्हॅल्यू म्हणजे टोटल व्हॅल्यूम किती आलं इथं 2 आलं. आता पहा आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे M of Mg+2 is equal to 0.1 × 1 divided by 2. 0.1 × 1 divided by 2.
याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर काय भेटल, एम ऑफ Mg+2 इज इक्वल टू किती याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 0.05 मोलार. म्हणजे फर्स्टली आपण काय डिटरमाइन केलं, मॅग्नेशियम क्लोराईड मधल्या Mg+2 आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन केलं. कोणता फॉर्म्युला यूज करून, M1V1 इज इक्वल टू M इंटू VF. VF म्हणजे काय आहे, टोटल व्हॅल्यूम आहे, दॅट इज V1 प्लस V2. इनिशियलची व्हॅल्यूम आपण 1 लिटर कन्सिडर केलं आणि दुसरं 1 लिटर, म्हणजे काय आला 1 प्लस इन इज इक्वल टू 2, म्हणजे VF ची व्हॅल्यू किती आली 2. मी तर व्हॅल्यू टाकून दिली 0.1 इंटू 1 इज इक्वल टू M ऑफ Mg+2 इंटू 2. then M of Mg+2 is equal to 0.1 into 1 divided by 2 means 0.1 upon 2 म्हणजेच किती येईल 0.05 मोलार. मग आता याच्यानंतर आपल्याला सेकंड कंडिशन याच्यामध्ये चेक करायची का. सेकंड कंडिशन मध्ये काय काढायचे पाहिजे. सेकंड कंडिशन मध्ये काय, फॉर Na2C2O4, फॉर Na2C2O4 मीन्स C2O4 2 मायनस आयन, याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला सेकंड स्टेप मध्ये डिटरमाइन करायचं. याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करत असताना सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथं काय येईल M2V2 इज इक्वल टू M ऑफ C2O4 2 मायनस इंटू VF. मग VF ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आता मी काढत नाही तिथं. काय येईल इथं, M2 ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे इथं पहा 0.3 इंटू V2 ची किती आहे 1 इज इक्वल टू M ऑफ C2O4 2 मायनस इंटू VF किती काढला आपण इथं 2 काढला. देन M of C2O4 2 minus is equal to 0.3 into 1 divide by 2. याचं आन्सर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे काय येईल तुमचं 0.3 डिवाइड बाय 2, म्हणजेच इथे आन्सर काय असेल, तुम्ही डायरेक्ट स्टेप मध्ये जर लिहिलं तर M of C2O4 2 minus is equal to, मग 0.3 चं जर आन्सर आपण डिटरमाइन केलं तर ते अप्रॉक्सिमेटली किती येईल पहा 0.15 मोलार. म्हणजे Na2C2O4 मधल्या C2O4 2 मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं 0.15 मोलार आलं. आता दोन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित झाले. आता आपल्याला डिटरमाइन करायचं आयोनिक प्रोडक्ट्स. तिसऱ्या कंडिशन मध्ये काय डिटरमाइन करायचं आपल्याला, आयोनिक प्रोडक्ट डिटरमाइन करायचं. आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल टू, मग डेफिनेशन काय असते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स म्हणजे Mg+2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 2 मायनस. दिस IP म्हणजे काय तुमचा आयोनिक प्रोडक्ट आहे. मग डेफिनेशन आपण काय पाहिली होती, द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सोल्युशन ॲट एनी कंडिशन्स आर कॉल्ड ॲज आयोनिक प्रोडक्ट्स. Mg2O4 साठी आपल्याला हा आयोनिक प्रोडक्ट डिटरमाइन करायचा आहे. त्याला आपण फक्त डिसोसिएट करणार. कसं डिसोसिएट केलं, IP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg+2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 2 मायनस. मग आता हे कॉन्सन्ट्रेशन लिहित असताना हे लिहायचं का रे, नाही लिहायचं. तर आपण जे डिटरमाइन केलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन आता इथं फायनल साठी यूज करायचं. मग काय येईल पहा, IP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन काय आलं पहिल्याचं 0.05 इंटू 0.50. म्हणजे आयोनिक प्रोडक्ट साठी कॉन्सन्ट्रेशन काय आलं 0.05 इंटू 0.15. यालाच तुम्ही डायरेक्टली कसं लिहू शकता, 5 इंटू 15 इंटू 10 टू दी पॉवर. मी याला इकडं मूव्ह केलं, याला इकडं, म्हणजे किती 2 वेळेस राईट हँड साईडला 1 आणि 2, म्हणजे 10 टू दी पॉवर -4 आलं. काय तिथं 10 टू दी पॉवर -4. म्हणजे इथले पॉईंट मी राईट हँड साईडला 2 वेळेस मूव्ह केले म्हणजे 10 टू दी पॉवर -2 आला, आणि इथले 2 पॉईंट राईट हँड साईडला मूव्ह केले म्हणजे 10 टू दी पॉवर -2. मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजे काय आलं 5 इंटू 15 इंटू 10 टू दी पॉवर -4. मग 15 किती होईल 75 इंटू 10 टू दी पॉवर -4. 10 टू दी पॉवर -4. मग यालाच तुम्ही कसं लिहू शकता, देन IP इज इक्वल टू 7.5 इंटू, हा पॉईंट मी इकडं शिफ्ट केला म्हणजेच काय येईल 10 टू दी पॉवर -1 आणि -4, म्हणजे तिथे आन्सर काय भेटेल 7.5 इंटू 10 टू दी पॉवर -3. सॉरी प्लस आहे, अधिक वजा काय येईल वजा, म्हणजे आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू इथे काय आली तुमची 7.5 इंटू 10 टू दी पॉवर -3. मग तुम्हाला KSP ची व्हॅल्यू इथे गिवन दिलेली आहे बरोबर.
मग KSP ची व्हॅल्यू जर तुम्हाला गिव्हन दिलेली असेल, कशाची? KSP ची. मग काय आहे? गिव्हन KSP व्हॅल्यू किती दिली पहा तुम्हाला? 8.56 इंटू 10 टू दी पॉवर -5. आणि इथं किती आहे IP ची व्हॅल्यू? 7.5 इंटू 10 टू दी पॉवर -3. पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा तुम्हाला असं दिलेलं असेल 10 टू दी पॉवर -3 आणि 10 टू दी पॉवर -5, आणि एक असं दिलेलं असेल 10 टू दी पॉवर +3 आणि 10 टू दी पॉवर +5. -3 आणि -5 जर असेल तर मायनस असेल तर जिकडे लहान संख्या आहे ती जास्त असते, आणि 10 टू दी पॉवर +3 आणि 10 टू दी पॉवर +5 असेल जिकडे प्लस मध्ये मोठी संख्या आहे ती काय असते? मोठी असते. मग तशा प्रकारे जर पाहिलं तर 10 टू दी पॉवर -3 आहे आणि तर 10 टू दी पॉवर -5. मग कोणती संख्या जास्त मोठी झाली? आयोनिक प्रोडक्टची. मीन्स आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट. मग आपण कंडिशन मध्ये पाहिलं होतं फर्स्ट कंडिशन मध्ये, इफ आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट द गिवन सोल्युशन इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. पण ते कसलं सॅच्युरेटेड? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. ते सोल्युशन कसं असेल? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन अँड प्रेसिपेट विल ऑकर्स. आणि त्या सोल्युशन मध्ये काय तयार होतील? प्रेसिपेट्स तयार होतील. हे आन्सर साठी लिहिणं महत्वाचं आहे. पॅसिव्हिटी. If IP is greater than KSP means given solution is a super saturated solution, but in given solution, that is MgC2O4 solution, there precipitate will occurs means PPT will occurs, की त्याच्यामध्ये PPT तयार होणार आहे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला PDF मध्ये प्रोव्हाइड करेल. तर आज आपण इथे थांबू. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये हे शेवटचं लेक्चर असेल आयोनिक इक्विलिब्रियमचं. त्याच्यामध्ये आपण कॉमन आयन इफेक्ट आणि लेट चॅटली प्रिन्सिपलचा स्टडी करणार आहोत. थँक्यू.